शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत। भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातंच आयकर विभागाने गोठवलंय। आयकर विभागाच्या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। याच संदर्भात लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये। भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं आयकर विभागानं गोठवलंय। काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स विभागाने भावना गवळी यांना नोटीस पाठवली होती। त्यांच्या सीएनं उत्तर दिल्यानंतर आयकर विभागानं भावना गवळींच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे। भावना गवळी यांनी मात्र हा आरोप फेटाळलाय। आपण जी तक्रार केली होती त्याच तक्रारीवर आयकर विभागाने कारवाई केल्याचा दावा त्यांनी केलाय। मी जी तक्रार केली होती, मी आता आपल्याला ते सांगितलं, मी जी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानेच ही सगळी त्या लोकांना नोटीस आलेली आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये हे 18 कोटीचा जो मी FIR दिला होता तर त्याची सगळी चौकशी करून पोलिसांचा जो 19,000 पानाची ही चार्जशीट बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आहे आणि तो तपासाचा भाग आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर ते जास्त भाष्य करणं योग्य नाही। आयकर नोटीसीच्या निमित्तानं राजकीय विरोधक बदनामी करत असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केलाय। काही लोकांची मी कॉम्पिटिटर असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच। कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते, यात नाकारता येत नाही। या कारवाईच्या निमित्तानं भावना गवळी पक्षातही एकाकी पडल्याचं दिसतंय। गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं। खूप मोठा भाऊ आहे तो, कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं। नेता कोणत्याही पक्षाचा असो त्याला उत्तरं द्यावीच लागतील, हे या नोटीसीच्या निमित्तानं अधोरेखित झाल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। जो कारवाई शासकीय यंत्रणा करते त्याला आम्ही कधी सपोर्ट करतो, त्यांना पाठिंबा देतो ना। आम्ही आमचं जर बाजू क्लिअर आहे तर ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत। म्हणून त्याच्यावर काही इतका भावना गवळी आता अडचणीत असं काही नाही। जे काही असेल कायदेशीर कारवाईला ते समोर जातील आणि योग्य तो निर्णय जो डिपार्टमेंटला घ्यायचा तो निर्णय ते घेतील। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भावना गवळींच्या मागे तपास संस्थांचा पुन्हा ससेमिरा लागलाय। भावना गवळींना लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच मागायला जागा राहू नये अशी तजवीज तर केली जात नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।